ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 26. लंकेला वेढा. अंगदाकडून लंकेत काय घडलं आणि शत्रुपक्षाचं वागणं आणि त्यांची दक्षता व्यवस्था ऐकल्यावर रामाने सर्व प्रमुख नेत्यांना बोलावलं आणि चारही नगरद्वारांवर कशा उत्तम रीतीने मोर्चेबंदी करता येईल ते ठरवायला सांगितलं. यावर वानरराज सुग्रीव, वृक्षराज जांबवान आणि राक्षसराज विभीषणांनी विचार विमर्श केला. त्यांनी सेनापती आणि मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली सैन्याचे 4 भाग करायचं ठरवलं. रामाला नमस्कार करून त्याच्या आशीर्वादाने प्रोत्साहित होऊन त्यांनी ठरल्याप्रमाणे आक्रमण करण्याच्या आज्ञा दिल्या. हातात मोठे मोठे शिलाखंड आणि झाडं शस्त्राप्रमाणे घेऊन रामाला हृदयात साठवून विनाशकारी प्रलयाप्रमाणे सारं सैन्य सरसावलं. अभेद्यपणासाठी लंका प्रसिद्ध होती, पण रामाच्या कृपेने त्यांना ती अभेद्यता भेदण्यात सहाय्य केलं. नलाच्या नेतृत्वाखाली पूर्वद्वारावर झंझावती हल्ला झाला. अंगदाच्या नेतृत्वाखाली लाखो वानरांनी दक्षिण दरवाजा मोडला. हनुमानाच्या मार्गदर्शनानुसार सैन्याने केलेल्या प्रलयंकारी हल्ल्यापुढे पश्चिमद्वार पडलं. उत्तरद्वारावर प्रत्यक्ष रावण पहारा देत होता. तिथे रामाने त्याला सामना दिला. वानरांजवळ ढोल, तुतार्या, रणभेरी नव्हत्या, पण भक्तिपूर्ण अंतःकरणाने त्यांच्या मुखातून निघणाऱ्या राम राम या नामध्वनीचे साद पडसाद आकाशात घुमू लागले. भय आणि गोंधळात सारी लंका नगरी बुडून गेली. मूढ अहंकाराने आंधळ्या झालेल्या रावणाला वाटत होतं की या विरोधी शक्तींवर तो विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकेल आणि अशा विचारात तो होता की राक्षसांसाठी विजय साजरा करण्याचा दिवस उगवला आहे. मेरू पर्वताच्या शिखरांवर मेघांनी बस्तान बसवावं त्याप्रमाणे नगराच्या संरक्षक भिंतींवर, मनोऱ्यांवर, बुरुजांवर राक्षसांनी आपापल्या जागा घेतल्या होत्या. ते ढोल तुताऱ्या वाजवत होते. रावणाचा विजय असो या त्यांच्या आरोळ्यांना भगवान श्रीरामाचा विजय असो या आत्मविश्वासपूर्ण घोषणांचा सामना करावा लागला. भिंतीवर हल्ला करणाऱ्या आणि वरवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वानरांवर राक्षस वरून जे शिलाखंड फेकत होते ते खाली पडण्याआधीच पकडून भिंतीवर गर्दी करून उभ्या असलेल्या राक्षसांवर अतिशय वेगाने घातक परिणाम करत भिरकावले गेले. लढाई चालत राहिली तसा वानरांच्या हल्ल्यांना आणखीनच वेग आला. जेव्हा केव्हा जिथे कुठे राक्षस त्यांच्या पकडीत आले त्यांनी प्राण गमावले. एखाद्या झंझावाती वादळांनी जमा झालेले ढग विखुरले जावेत तसे वानरांच्या प्रचंड हल्ल्यापुढे राक्षसांची दाणात दाण उडाली आणि ते युद्धभूमीपासून दूर पळून गेले. सबंध शहरावर निराशेचं वातावरण पसरलं. डोक्यावर घोंघावणाऱ्या संकटाला निमंत्रण देण्याबद्दल स्त्रिया, मुलं आणि वृद्ध माणसं रावणाला दोष देऊ लागली. अटळ मृत्यूपासून बचाव करण्यासाठी काही राक्षसांनी लढाई करण्याचं सोडून ते बायका पोरांसह पळून गेले. पळून जाणाऱ्यांच्या अशा झुंडी पाहून रागाने दात ओठ खात रावण ओरडला, भित्रटांनो, रणभूमी सोडून पळता? माझ्या रत्नजडीत तलवारीने तुमचे तुकडे करेन. यावर पळून जाणारे काही लढायला थांबले. मधल्या वेळात वानरांनी राक्षसांची फळी तोडून काढली आणि मनात रामाचं चिंतन करून बळ मिळालेले ते रावणाच्याच बालेकिल्ल्यात आत घुसले आणि त्याला भुईसपाट करण्यात यशस्वी झाले. सोन्याचे खांब उपटून काढून त्यांचा शस्त्र म्हणून उपयोग करून त्यांनी विध्वंसाची धमाल सुरू केली. ज्या कोणत्या राक्षसाशी त्यांची गाठ पडली त्याला त्यांनी झोडपून काढलं आणि नंतर त्याचं मस्तक धडापासून अलग करून असं नेम धरून इतकं जोरात फेकलं की ते नेमकं रावणासमोर पडलं. दिवसभर आपली शक्ती आणि शौर्य राक्षसांपेक्षा सरस आहे हे त्यांच्यापुढे सिद्ध करून अंधारल्यावर सारे वानर रामाच्या सन्मुख आले. राक्षस निशाचर असल्यामुळे रात्र झाल्यावर त्यांचा उत्साह आणि क्रोध कित्येक पटीने वाढला. रावणाचा विजय असो या त्यांच्या आरोळ्या सिंहगर्जनेप्रमाणे वानरांच्या कानावर पडल्या. वानरांनीही युद्धाला प्रत्युत्तर दिलं. राक्षस सेनापती अकंप आणि अतिकाय यांनी त्यांच्या मायावी शक्तीने चारी दिशांना घनदाट अंधकार निर्माण केला आणि त्या दाट अंधकाराच्या पडद्यामागून शत्रूवर धूळ आणि दगडांचा मारा आणि रक्ताचा वर्षाव करायला सुरुवात केली.
शत्रू आणि मित्रात वानरात फरक करता येईना. पूर्ण शक्तीने लढायला ते कचरू लागले. ते मोठ्यांदा राम राम असा जप करू लागले, जेणेकरून त्यांच्यात धैर्य येईल आणि ते चांगल्या रीतीने राक्षसांचा सामना करू शकतील. रामाने त्यांचा हा आर्तनाद ऐकला. अंगद आणि हनुमानाला बोलवून सांगितलं की राक्षसांच्या मायावी शक्तीमुळे हा गोंधळ उडाला आहे. शत्रूच्या या लज्जास्पद डावपेचांनी दोघांचा क्रोध अनावर झाला. परंतु रामाने शांतपणे आपल्या भात्यातून आग्नेयास्त्र काढलं आणि राक्षसांनी निर्माण केलेल्या अंधकारावर सोडलं. या अस्त्राच्या तेजाने अंधार नष्ट झाला आणि आसमंत तेजाळून निघाला. वानर आणि वृक्षगण दुप्पट जोमाने आणि उत्साहाने शत्रूला नामोहरम करून त्यांचा नाश करण्याचं त्यांचं कार्य चालू करण्याच्या उद्योगाला लागले. हनुमान आणि अंगदाच्या विजयी आरोळ्या ऐकताच राक्षसांना पळता भुई थोडी झाली, परंतु त्यांची सुटका झाली नाही. त्यांचे पाय पकडून वानरांनी त्यांना समुद्रात दूरवर फेकून दिलं. रात्र अधिक वाढली तसं राक्षस त्यांच्या शिबिरात परतले. वानर रामासमोर आले. जेव्हा रामाची नजर त्यांच्यावर पडली तेव्हा त्यांची सारी थकावट दूर झाली आणि ते परत ताजेतवाने आणि बलशाली झाले. इकडे रावणाने त्याच्या मंत्रीगणांना एकत्र बोलावलं आणि म्हणाला, आज वानरांच्या हाती हजारो राक्षस युद्धभूमीवर मारले गेले. आता त्यांना नामोहरम करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायला हवा. तेव्हा माल्यवंत उठून उभा राहिला. या वृद्ध मंत्र्याने रावणाच्या वडिलांचीही सेवा केली होती. शिवाय तो रावणाचा मातामह होता. त्याने रावणाची मनोवृत्ती सुधारावी म्हणून नाना तऱ्हेचे योग्य आणि नैतिक मार्ग सुचवले. ते अतिशय प्रेमाने म्हणाले, रावणा, शांत चित्ताने माझं म्हणणं ऐक. मी स्पष्ट बोलतो म्हणून क्षमा कर. जेव्हापासून तू सीतेला इथे आणलंयस तेव्हापासून अपशकुन होऊ लागलेले आपण पाहत आहोत. त्यांचं सविस्तर वर्णन करणं अशक्य आहे. वेदांनाही परमपुरुष रामाच्या दिव्यत्वाचं वर्णन नीटपणे करता आलेलं नाही. अशा विश्वरूपी पुरुषाचं शत्रुत्व पत्करून तू कृपा संपादन करू शकणार नाहीस की सुविख्यात होऊ शकणार नाहीस. यावर शांतपणे विचार केलास तर तुझं कल्याण होईल. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा वध करणारी ती व्यक्ती रामच आहे. तो सर्व सद्गुणांचं आश्रयस्थान आहे. त्याच्याबद्दल द्वेष बाळगू नकोस. हे सम्राटा, मी तुला प्रार्थना करतो. कृपा करून लंकेचा बचाव कर. रामाची सीता परत दे. अधिक वेळ घालवू नकोस. सत्वर शरणागतीतच तू सुरक्षित राहशील. असं म्हणून माल्यवंतांनी मस्तक झुकवून राजाला नमस्कार केला. या शब्दांनी रावण दुखावला गेला. त्याला अधिकच राग आला. उसळून तो म्हणाला, मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करण्याचा जणू काही तुम्ही निश्चयच केलाय. तुमच्या वार्धक्याने तुम्हाला क्षमा करण्याची विनंती केली, नाहीतर मी तुमचे तुकडेच केले असते. सावधान, नजरेसमोरून चालते व्हा. एखाद्या रागावलेल्या सर्पाप्रमाणे रावण फुत्कारला. रावणाचा शेवट वेगाने जवळ येत असल्याच्या जाणीवेने माल्यवंतांना वाईट वाटलं. अहंकार आणि अज्ञानाने आंधळ्या झालेल्या रावणाला ते मनातल्या मनात हसले. नशिबानेच त्याचा शेवट करण्याचं निश्चित केल्यामुळे त्याचे आणि त्याच्या साम्राज्याचं रक्षण करू शकणारा सल्ला धुडकावून तो विनाशकारी विचार आणि मूर्ख प्रतिक्रिया व्यक्त करत आहे, असा त्यांनी निर्णय केला. त्याच क्षणी मेघनाद उठला आणि म्हणाला, पिताश्री, अनुमान करू नका. ज्या सकाळी तुम्ही माझं युद्धकौशल्य पाहाल, शब्दाने मी सांगतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मी माझ्या कृतीने दाखवून देईन. त्याच्या आश्वासनाने रावणाचा राग थोडा शांत झाला आणि त्याला थोडी सांत्वना मिळाली. त्याला आनंद झाला. यामुळे त्याला थोडा धीर आणि आशा वाटली. त्याने प्रेमाने पुत्राला जवळ घेतलं आणि कुरवाळलं. मुलाच्या शौर्याची आणि वीरहृदयाची सर्वांसमोर प्रशंसा करून त्याने त्याचं मस्तक थोपटलं. मध्यरात्रीच्या सुमाराला सभा बरखास्त झाली. प्रत्येकजण आपल्या घरी परतला. पण कुणाचाही डोळा लागला नाही. कोणाला भूकही नव्हती. कोणत्याही क्षणी येऊ घातलेल्या संकटांनी सारे चिंतातूर आणि धस्तावले होते. भीतीने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत नाहीत तोच पहाट झाली. वानर आणि अस्वलांनी सर्व दिशांनी लंकेला वेढा घातला. गोंधळ आणि घबराट यांनी पुन्हा डोकं वर काढलं. त्या आरोळ्यांचे प्रतिध्वनी आकाशात घुमू लागले. दुसरा काही पर्यायच नसल्यामुळे राक्षस सैनिकांनाही हातात शस्त्र घेऊन विरोधात उभं राहावं लागलं. नगराभोवतीच्या तटबंदीवरून नगरावर बरसणाऱ्या पर्वतप्राय शिलांना लाखो राक्षस शस्त्र आणि बाणांनी उत्तर देऊ लागले.
प्रलयकाळ जवळ आल्याप्रमाणे ते देखील आकाशात दुमदुमणाऱ्या आरोळ्या ठोकू लागले. पण वानरांच्या पर्वत शिखरांच्या माऱ्यापुढे राक्षसांच्या झुंडी प्राणहीन मांसाचा गोळा बनल्या. वानरांनी नगरात प्रवेश केला आहे या बातमीने खवळलेला मेघनाद त्याची शस्त्रास्त्र उचलून त्यांच्यावर चाल करून गेला. त्याच्या मागून येणाऱ्यांनी त्यांचे ढोल आणि तुताऱ्या वाजवल्या. एकदा देवराज इंद्राचा युद्धात पराभव केल्यामुळे मेघनाद इंद्रजित म्हणून ख्यातनाम झाला होता. लंकेतील सेनापती आणि प्रचंड पराक्रमी योद्ध्यांच्यात तो प्रमुख मानला गेला होता. त्याला रथातून येताना पाहून वानरांचा धीर सुटला. शत्रुपक्षाला घाबरून पळून जाताना पाहून मेघनादाने आनंदाने आरोळी ठोकली आणि स्वतःच्या प्रत्यंच्या खेचून त्याने वानरांवर बाणांचा वर्षाव केला. कानापर्यंत प्रत्यंच्या खेचून त्याने वेगवान आणि विनाशकारी बाण सोडले. ते जणू पंख फुटलेल्या सर्पाप्रमाणे सर्वत्र उडाले. त्यामुळे त्याला तोंड द्यायला वानर घाबरायला लागले. युद्ध करण्याची त्यांची इच्छाशक्तीच नाहीशी झाल्याने ते माघार घेऊ लागले. काही बाण लागून पडले, काही बेशुद्ध होऊन पडले. वानरांची अशी दयनीय अवस्था झाल्याचं पाहून हनुमानाला राग आला. तो कर्दन काळाप्रमाणे मेघनादावर चालून गेला. त्या राक्षस प्रमुखावर पर्वताचं शिखर त्याने भिरकावलं. ते पर्वत शिखर मृत्यूदूत बनून येत असलेलं पाहिल्याबरोबर मेघनादाने जादूटोण्याचा उपयोग केला आणि तो आकाशात उडाला. नेम धरून पर्वत शिखर भिरकावल्यामुळे त्याचा रथ, घोडे आणि सारथी त्याच्याखाली चिरडले गेले. मेघनादाने जादूच्या अनेक क्लुप्त्या लढवल्या, पण लहानशा सर्पाने पक्षीराज गरुडाला भिववण्याचा केलेला प्रयत्न विफल ठरावा त्याप्रमाणे मेघनादाने हनुमानाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी योजलेल्या क्लुप्त्या निकामी ठरल्या. त्याने आकाशातून अग्निवर्षाव केला. रक्ताचा पाऊस पडला. भर दिवसा त्याने घनघोर अंधकार केला. अंधार एवढा घनदाट केला की डोळ्यासमोर धरलेले हातही दिसू नयेत. अशा युक्त्यांमुळे वानर गोंधळले आणि निराश झाले. त्यांचा अंत आल्यासारखं त्यांना वाटलं. निराशेने घेरलेले राक्षस हीन युक्त्यांवर उतरलेले पाहून राम त्यांच्या असहाय्यतेवर मनातल्या मनात हसला. वानरांचा आत्मविश्वास आणि धैर्य गेलेलं आहे हे त्याने जाणलं, म्हणून त्याने त्या धुमश्चक्रीत एकच बाण सोडला. त्यामुळे राक्षसांच्या मायाजाल पसरवण्याच्या शक्तीला असा मरणांतक तडाखा बसला की त्यांची ही शक्ती निकामी झाली आणि सूर्य आकाशात उगवल्याप्रमाणे प्रकाश पसरला. वानरांचा आत्मविश्वास यामुळे सावरला आणि त्यांनी राक्षसांवर हल्ला चढवला. रामाची दयादृष्टी त्यांच्यावर पडली आणि ताजेतवाने झाले. सर्व वानरगण एकाच सुरात ओरडले, आमच्या प्रभू रामचंद्रांचा विजय असो, आणि सर्व संकटांना सामोरं जायला सरसावले. त्यांच्या मार्गात कोणी अडथळा निर्माण करू शकलं नाही. त्यांना कोणी थांबवू शकलं नाही. त्यांचं धैर्य आणखी वाढवण्यासाठी हनुमानाच्या बरोबरीने लक्ष्मणही युद्धात उतरला आणि त्याच्या चंड पराक्रमी धनुष्य तीक्ष्ण बाणांनी मेघनादावर तुटून पडला. लक्ष्मणाने या धुमश्चक्रीत उडी घेतल्याचं ऐकून त्याच्या पुत्राच्या मदतीसाठी भक्कम कुमक पाठवण्याची रावणाने तातडी केली. झाडं आणि शिलाखंडांच्या सहाय्याने वानरांनी अविश्रांत झुंज दिली. दोन्ही पक्षांनी अतिशय त्वेषाने भयंकर युद्ध केलं. नेते आणि सैनिकात मुख्यतः द्वंद्वयुद्ध झाली. तीक्ष्ण दातांनी लचके तोडत आणि मुष्टीप्रहार देत वानरांनी खूप राक्षसांना यमसदनी पाठवलं. तीक्ष्ण नखांनी खांद्यांवर असलेली मुंडकी उपटली आणि हात सांध्यातून उखडले. वानरांच्या जयनाद 9 द्वीपांवर दुमदुमत होता. राक्षस ज्या दिशेने पळत होते त्याच दिशेने प्राण जाईपर्यंत ही मस्तकहीन धडं काही काळ पळत होती. हा भयानक देखावा पाहून वानर खदाखदा हसत. ते प्रचंड मैदानातील उलटसुलट जाणारे रस्ते रक्ताच्या धारांनी भरून गेले. लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात प्राणघातक द्वंद्व झालं. युद्धकौशल्य आणि वीरतेत दोघंही समसमान दिसत होते. युद्धकौशल्यापेक्षा मायाजाल पसरवून लक्ष्मणाचा पराभव करण्याचं मेघनादाने ठरवलं, पण या योजनाही असफल झाल्या. रागाच्या भरात लक्ष्मणाने मेघनादाच्या रथाचा विध्वंस केला आणि सारथ्याला मारलं. आपलं मरण अटळ आहे हे पाहिल्यावर ब्रह्मदेवाने दिलेलं महान शक्तिशाली शक्ती नावाचं अस्त्र घेऊन लक्ष्मणाच्या हृदयाचा वेध घेऊन त्याने लक्ष्य साधलं. मेघनादाच्या हातून सुटलेल्या त्या अस्त्राने लक्ष्मणाच्या हृदयाचा वेध घेतला. लक्ष्मण जोराची घेरी येऊन बेशुद्ध पडला.
निर्भय झालेल्या मेघनादाने पडलेल्या पराक्रमी वीराच्या जवळ येऊन त्याच्या स्वतःच्या छावणीवर घेऊन जाण्यासाठी त्याचं शरीर उचलण्याचा प्रयत्न केला. त्याची शक्ती लक्ष्मणा इतकीच होती, तरी मेघनादाला त्याचं शरीर उचलता आलं नाही. कित्येक सैनिक त्याच्या मदतीला आले, पण काही उपयोग झाला नाही. आपल्या सहस्र फणांवर सर्व विश्व धारण करणारा आदिशेषच परत लक्ष्मणाच्या रूपाने आला होता. कितीही शक्तिशाली असा कोणी एक किंवा अनेक शक्तिशाली त्याला कसं उचलू शकणार? ज्याने रामाची कृपा संपादन केली असेल असाच कोणी लक्ष्मणाला उचलायला समर्थ झाला असता. भूमीवर तोपर्यंत सर्वत्र संध्याछाया पसरल्या. दोन्ही पक्ष आपापल्या छावणीत परतले. श्रीरामाने वानरांना परत येताना पाहिलं, पण त्यांच्यात लक्ष्मण कुठे दिसेना. त्याने विचारलं, लक्ष्मण कुठं आहे? त्याच वेळेला खांद्यावर लक्ष्मणाला घेतलेल्या हनुमानाने प्रवेश केला. हनुमान राम राम असं म्हणत काकुळतीला येऊन प्रार्थना करत होता. रामाने जणू काही अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झाल्याचं नाटक केलं, पण लवकरच त्याने स्वतःला सावरलं. त्याने लक्ष्मणाचं शरीर मांडीवर घेतलं आणि खूप वेळ नीटपणे त्याला तपासलं. त्यावेळेला वृद्ध जांबवान म्हणाला, स्वामी, वेळ घालवता कामा नये. उपचार करायला आपण कचरता कामा नये आणि वेळ लावता कामा नये. लंकेतून वैद्य सुषेणाला इथे आणणं उत्तम आहे. त्याला उपचार माहीत आहे. त्याच क्षणी हनुमानाने सूक्ष्म शरीर धारण केलं आणि तो लंकानगरीच्या अंतर्भागात शिरला. आत शिरत असताना वैद्य सुषेण रामाच्या छावणीत येण्याची त्याची विनंती मान्य करेल की नाही अशी शंका त्याला आली. म्हणून त्याने युक्ती केली. त्याने सुषेणासकट त्याचं घरच उचललं आणि मधलं अंतर कापून सुरक्षितपणे रामाच्या छावणीत आणलं. जेव्हा सुषेण बाहेर आला तेव्हा स्वतःला त्याने रामासन्मुख पाहिलं. रामाला नमस्कार करून त्याने लक्ष्मणाचा बचाव करू शकणारी वनस्पती कोणत्या पर्वतावर सापडेल ते सांगितलं. ही अनमोल वनस्पती आणण्याच्या कामी कुणाला पाठवावं यावर विचार चालू असताना स्वतः हनुमान प्रभूच्या चरणकमळी नतमस्तक होत म्हणाला की त्याला या कामी पाठवावं. म्हणून रामाने हे कार्य त्याच्यावर सोपवलं. इकडे एका हेराने रावणाला बातमी दिली की सुषेण वैद्य रामाकडे पोचला आहे. या नवीन परिस्थितीवर आणि त्याच्या परिणामावर रावणाने कालनेमीशी सल्लामसलत केली. कालनेमी म्हणाला, महाराज, हनुमान ही व्यक्ती कुणाच्याही पकडीत न येणारी आहे. आपण पाहत असतानाच त्याने लंकेला आग लावली ना. या हनुमानाला पराभूत करण्याची कोणती ताकद किंवा कौशल्य माझ्याजवळ आहे? अजूनही योग्य गोष्ट करण्याची वेळ टळलेली नाही. तुम्ही रामावर विजय मिळवू शकाल ही खुळी आशा सोडून द्या. रामाच्या चरणी शरण जा. यातच तुमचं कल्याण आहे. तुमचा हटवादीपणा आणि गर्व सोडा. कालनेमीने रावणाला चांगला सल्ला दिला, पण रावणाला दुसरंच काही हवं होतं. म्हणून रावणाने त्याची निर्भत्सना केली. रागाने थरथरत तो ओरडला, माझी आज्ञा मानायला तयार आहेस की नाही? नाहीतर मृत्यूसाठी तयार हो. रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मृत्यू आला तर उत्तम असा विचार करून कालनेमी कार्यप्रवण झाला. मायेने एक सुंदर बागेत त्याने सरोवर निर्माण केलं आणि त्या सरोवराकाठी ऋषिवेश धारण करून तो ध्यानमग्न असल्यासारखा बसला. मेघनादाबरोबर युद्ध केल्याने हनुमान थकला होता. म्हणून जीवनदायी औषध आणण्यासाठी पर्वतराजीकडे निघालेल्या हनुमानाने हे सरोवर पाहिलं तेव्हा त्याला वाटलं, घोटभर थंड पाणी पिणं आणि क्षणभर विश्रांती घेणं उत्तम होईल. त्यामुळे तो अधिक जलद पुढे जाऊ शकेल. हनुमानाने रामाचं नाव घेऊन त्याच्या कर्तृत्वाची आणि गुणांची स्तुती करणाऱ्या ऋषीला नमस्कार केला. त्याला आनंद झाला. त्यानेही रामनामाचा जप केला. ढोंगी कालनेमीने पुढे असंही सांगितलं, हे वानर, राम आणि रावणाचं युद्ध होत आहे. मी येथून दररोज ते पाहत असतो. रामाला लवकरच विजय मिळेल यात शंका नाही. यावर हनुमान खुश झाला. तो फार तहानलेला आहे असं त्याने ऋषींना सांगितलं. ऋषीने त्याला स्वतःचं पाण्याचं भांडं दिलं आणि त्यातील पाणी अतिशय थंड आहे असं सांगितलं. हनुमान म्हणाला, स्वामीजी, यात एवढं थोडं पाणी आहे की त्यामुळे माझी तहान थोडीही भागणार नाही. त्यावर जवळच सरोवर आहे. तिथे जाऊन तो त्या स्वच्छ पाण्यात एखादी डुबकीही मारू शकेल आणि पोटभर पाणीही पिऊ शकेल असं ऋषी म्हणाले. हे हनुमानाला पटलं आणि तो सुचवलेल्या सरोवराकडे निघाला. पाय बुडवीत एवढ्या पाण्यात तो गेला. तोच त्या सरोवरातून मगर बाहेर आली आणि तिने हनुमानाचा पाय घट्ट धरला. अर्थातच यापेक्षा ती अधिक काही करू शकली नाही, कारण हनुमानाने पाय झटकला आणि मगरीला असा तडाखा लगावला की ती मरण पावली.
मगरीचं जीवन संपुष्टात येताच ती एका तेजस्वी दिव्य रूपात हनुमानासमोर उभी राहिली. ते दृश्य पाहून हनुमानाला आश्चर्य वाटलं. त्याने त्या दिव्य रूपाला विचारलं, आपण कोण आहात? ती व्यक्ती उत्तरली, हे रामदासा, तुला पाहून आणि तुझा स्पर्श पाहून माझी पापस सरली. कालनेमी आणि मी इंद्राच्या स्वर्गीय दरबारातील संगीतकार गंधर्व होतो. एके दिवशी शीघ्र कोपी म्हणून प्रसिद्ध झालेले दुर्वास ऋषी दरबारात आले. त्यांचा उग्र भयंकर आकार पाहून आम्हाला हसू आलं, म्हणून त्यांनी आम्हाला पृथ्वीतलावर राक्षस म्हणून जन्माला याल असा शाप दिला. आम्ही त्यांचे पाय पकडून पश्चात्तापाचे अश्रू ढाळत त्यांची करुणा भागली. त्यांना आमची दया आली आणि ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही लंकेत जन्माला याल. त्रेतायुगाच्या शेवटच्या चरणात भगवान रामरूपात अवतार घेतील आणि लंकेचा राजा आणि राम यांच्यात घनघोर युद्ध होईल. या युद्धात रामाचा भाऊ लक्ष्मण शक्ती नावाच्या अस्त्राने गंभीर जखमी होईल. त्यावेळी औषधी वनस्पतींनी हिरवागार असलेल्या संजीवी पर्वताकडे प्रवास करत रामदास हनुमान येईल. त्याच्या संपर्कात आल्यावर तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. हे वानरराज, ज्याने तुला इथे येण्याचं सुचवलं तो खरं तर ऋषी नाही, तो कालनेमी नावाचा ऋषीचं सोंग घेतलेला राक्षस आहे. हनुमान कालनेमीजवळ पोचला आणि त्याच्या कानात कुजबुजला, गुरुदेव, आपण मला जो पाठ शिकवलात त्याची गुरुदक्षिणा देण्याचं मी ठरवलंय, त्याचा स्वीकार करावा. काय झालं की तहान भागवून परतायला हनुमानाला एवढा उशीर का होतो आहे याचं कालनेमी आश्चर्य करीत होता आणि त्याला वाटलं की त्याचा भाऊ जो मगर रूपाने तिथे शाप भोगीत आहे त्याने कदाचित त्याची ओळख आणि इतिहास सांगितला असावा. म्हणून कालनेमीने असं ढोंग केलं की तो ध्यानमग्न आहे आणि म्हणून समोर उभ्या असलेल्या आणि त्याच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीला त्याने ओळखलंच नाही. हनुमानाला सोंग घेतलेला कालनेमी होता हे माहीत होतं. त्याने त्याची मान पकडली आणि मुंडी अशी मोडली की शेवटच्या श्वासाला राम राम म्हणत त्याने प्राण सोडले. त्याचं मृत शरीर लाथेने उडवून तो द्रोण पर्वताच्या रांगेत पोचला आणि संजीवी पर्वतापाशी येऊन तो जी औषधी वनस्पती हवी होती ती शोधू लागला. परंतु पर्वतावर भरपूर आणि घनदाट गालीच्याप्रमाणे वाढलेल्या वनस्पतीतून त्याला विशिष्ट औषधी वनस्पती शोधता येईना. वेळ भराभर जात होता. त्याला परत जायला उशीर झाला. रामाच्या आज्ञेतील तीव्रता त्याला जाणवत होती, म्हणून त्याने दुसराच उपाय योजला. त्याने सारा पर्वतच उखडला आणि हातात घेऊन आकाशात उड्डाण केलं. रात्रीच्या प्रवासात लंकेला पोचण्यासाठी त्याला अयोध्येवरून उड्डाण करावं लागणार होतं. त्यावेळेला भरत आपल्या भावाविषयी आणि त्याच्या वनवासातील जीवनाचा विचार करत एकटा झुरत बसला होता. एकाएकी चंद्रप्रकाश नाहीसा होऊन छायेने त्याला झाकलं. द्रोणगिरी घेऊन चाललेल्या हनुमानाची ती छाया होती. कोणत्या तरी दुष्ट राक्षसानेच काही वाईट काम करण्यासाठी हे वानराचं रूप घेतलं असावं आणि हा पर्वत घेऊन कुठेतरी जात असावा, म्हणून त्याचा दुष्ट डाव हाणून पाडावा म्हणून त्याचा नाश करण्याचं त्याने ठरवलं. धनुष्य हाती घेऊन आणि प्रत्यांच्या कानापर्यंत खेचून त्याने नीट नेम साधून बाण सोडला. बाण लागल्यावर हनुमान रामा असं किंचाळला. ते ऐकल्यावर भीतीने भरत उठला आणि धावतच वानर पडला होता तिथे गेला. हनुमानाकडून त्याला त्याच्या कार्याची माहिती आणि तत्परता कळली. त्याला फार दुःख झालं, पण हनुमानाला आलिंगन देऊन त्याच्या हातून घडलेल्या मूर्ख घाईची त्याने क्षमा मागितली. भरताला रडू फुटलं. त्याने प्रार्थना केली, जर मी विचार उच्चार आचाराने रामाची पूजा केली असेल आणि त्या मार्गावरून चळलो नसेल तर या वानराची मूळ शक्ती आणि आरोग्य त्याला परत प्राप्त व्हावं. मनापासून भरताने पश्चात्ताप करून शपथ घेतली तेव्हा हनुमानाची वेदना शमली. तो परत ताजातवाना आणि बलशाली झाला. भरताच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घ्यावी असं त्याच्या मनात आलं. तो म्हणाला, रघुवंशाच्या महाराजांचा विजय असो. यावर भरताला इतकं वाईट वाटलं की मोठ्यांदा हुंदके देऊन तो रडू लागला. त्याने विनंती केली आणि विचारलं, हे वानरराज, राम सीता लक्ष्मण ठीक आहेत का? माझी माता सीता आनंदी आणि सुकुशल आहे ना? अनुपस्थित सीता आणि दोघं भाऊ यांची आठवण झाली तेव्हा भरताने आनंदाश्रू ढाळले. यावर जे घडलं ते सारं हनुमानाने सांगितलं. त्याच्याकडून हकीकत ऐकून भरताला अतिशय दुःख झालं. युद्धभूमीवर लक्ष्मणाची शुद्ध हरपली हे ऐकल्यावर दुःखातिशयाने तो ग्लानी येऊन पडला. शुद्धीवर येऊन तो उठला आणि म्हणाला, हनुमान, माझ्या मूर्ख कृत्याबद्दल मला क्षमा कर.
आता मी तुझा अधिक वेळ घेणं योग्य नव्हे. त्याला बरं करू शकणाऱ्या वनस्पतीने युक्त अशा या संजीवी टेकडीसह त्वरा कर, वेगाने जा. हनुमानाने भरताला प्रणाम केला आणि हातात पर्वत उंच उचलला. उड्डाण घेऊन तो निघाला तेव्हा अनिमिष नेत्रांनी तो क्षितिजापलीकडे दिसेनासा होईपर्यंत भरत पाहत राहिला. रामाची काहीतरी माहिती मिळाली याचा त्याला आनंद झाला, परंतु सीता आणि लक्ष्मणाच्या वार्तेने त्याला अतिशय दुःख झालं. जड अंतःकरणाने तो घरी गेला आणि त्याने ही वार्ता मातांना सांगितली. लक्ष्मणाची माता सुमित्रा ही हकीकत ऐकून थोडा वेळ कष्टी झाली, पण लगेच आपल्या मुलाच्या निकट राम आहेच या विचाराने तिने स्वतःला सावरलं. तिने स्वतःला समजावलं, माझ्या उदरी जन्म घेतलेल्या पुत्राचं जीवन रामाच्या सेवेत अर्पण होत आहे. तेवढंच सांत्वन मला पुरेसं आहे. याचंच मला अतिशय समाधान आहे. माझं जीवन सार्थक झालं. पण मला काळजी वाटते, कारण लक्ष्मणाच्या या दशेमुळे रामाला दुःख होत असणार. लक्ष्मणाच्या या बेशुद्धीने रामाला त्रास होत असणार. भावाच्या विरहाने तो दुःखी झाला असणार. बेटा शत्रुघ्ना, राम जिथे असेल तिथे जा आणि त्याला धीर दे. यावर तत्परतेने शत्रुघ्न तयार झाला. म्हणाला, याहून आणखी कोणतं महद्भाग्य माझ्या वाट्याला येऊ शकेल. पण भरताने त्याला थोपवलं आणि तो म्हणाला, रामाकडून तशी स्पष्ट आज्ञा मिळाल्याशिवाय त्याला जायला मी परवानगी देऊ शकत नाही. भरताने शत्रुघ्नाशी समजूत काढली आणि म्हणाला, रामाला कदाचित आपलं वागणं आवडणार नाही, म्हणून त्याच्या मनाप्रमाणे वागणंच योग्य होईल. इकडे लंकेत राम लक्ष्मणाचं रक्षण करत होता. संध्याकाळ, रात्र आणि मध्यरात्र सरली. सारे वानर रामाभोवती बसले होते. सामान्य मानवाप्रमाणे वागणाऱ्या रामाने हनुमानाच्या आगमनाला उशीर होत असल्याची चिंता व्यक्त केली. मध्यरात्र झाली. अजून हनुमानाच्या आगमनाचा मागमूस नाही. काही कारणाने तो रस्ता तर चुकला नसेल. अजूनही लक्ष्मणाची बेशुद्ध स्थिती चिंताजनक आहे. लक्ष्मणाचा चेहरा हळुवारपणे आपल्याकडे वळवून आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी कुरवाळून तो म्हणाला, लक्ष्मणा, डोळे उघडून माझ्याकडे पहा. माझ्याकडे न पाहता इतका वेळ तू कधीच राहिला नाहीस. पापणीही न लववता तू माझ्यावर लक्ष ठेवून होतास. इतक्या वर्षात तू विश्रांती घेण्यासाठीही कधी डोळे मिटले नाहीस. तुझं हे मौन मी कसं सहन करू? कालपासून मृदुल शब्दात मला सांत्वना देणारा कोणी नाही. एखाद्या सामान्य मर्त्य मानवाप्रमाणे राम शोक करू लागला. माझ्यासाठी तू माता पिता आणि पत्नीचा त्याग केलास. कोणतंही बंधन नव्हतं, तरीही तू हद्दपारी पत्करून माझ्याबरोबर वनवासाला आलास. स्वतःच्या त्रासाकडे कधी लक्ष दिलं नाहीस. तुझा स्वभाव साधा, सरळ आणि गोड आहे. पण माझ्यासाठी कडक ऊन सोसलंस, पावसात भिजलास, कडाक्याची थंडी सोसलीस. दुपारी ठराविक वेळेला तू कधी जेवला नाहीस. जे काही कंदमुळं फळं तू गोळा केलीस ती मला दिलीस. लक्ष्मणा, कित्येक वेळेला रिकाम्या पोटी तू नुसत्या जमिनीवर झोपलास, हेही मला माहिती आहे. बंधू, गेले दीर्घ 12 तास मी तुझ्या प्रेमळ आस्थेला वंचित झालो आहे. तुला कळत नाही का? लक्ष्मणा, एकदा तरी डोळे उघडून माझ्याकडे बघ. आता मला फक्त याचीच अत्याधिक गरज आहे. रामाने लक्ष्मणाची हनवटी प्रेमाने हातात धरली आणि अत्यंत हृदयस्पर्शी रीतीने एक तरी दृष्टिक्षेप करण्याची विनवणी केली. राम अनुभवत होता त्या अपरिमित यातनांमुळे वानर दुःखाश्रू ढाळू लागले. कित्येक जण पर्वत शिखरावरील झाडांवर चढले आणि दूरवर क्षितिजावर कुठे हनुमान दिसतो का ते न्याहाळून पाहू लागले. लवकरच वर उचललेल्या हातावर संजीवी पर्वत घेऊन येणारा हनुमान त्यांना दिसला. करुणेच्या तेजाने हृदयात अधिकच प्रेम निर्माण करणारा हनुमान त्यांच्या डोळ्यासमोर धैर्याची प्रत्यक्ष मूर्ती शोभत होता. जमिनीवर उतरून तो वानरांजवळ आला. त्यांनी स्वागताच्या आरोळ्या ठोकल्या. तू आमचं जीवन सार्थक केलंस. पहाट होण्यापूर्वी तू आला नसतास तर सागरात उड्या टाकून आम्ही जीवन समाप्त केलं असतं, कारण आम्ही लक्ष्मणाच्या मागे जिवंत राहू शकलो नसतो आणि त्याच्याशिवाय जगण्यात काही हशील वाटलं नसतं. तू आमचं प्राणरक्षण केलंस. जीवनदायी वनस्पती असलेला पर्वत घेऊन येत असलेल्या हनुमानाला पाहून रामाला अपार आनंद झाला. सुषेणाने ताबडतोब त्याला हव्या असलेल्या विशल्यकारिणी, संधानकारिणी, संवर्णकारिणी आणि संजीवकारिणी या औषधी वनस्पती गोळा केल्या आणि त्याची मात्रा लक्ष्मणाला दिली. त्यामुळे लक्ष्मणाला शुद्ध आली आणि तो उठून बसला. रामाला अतिशय आनंद झाला. त्याने भावाला आलिंगन दिलं आणि अत्यंत प्रेमाने कुरवाळलं.
तो उद्गारला, लक्ष्मणा, बंधो, इतका वेळ कुठे होतास? त्याच्या डोळ्यातून आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू ओघळत होते. ज्याची फक्त ब्रह्मानंदाशी तुलना करता येईल अशा आनंदात तो डूब देऊन बसला होता. एवढ्या वेळात संजीवी पर्वतावरून वाहणाऱ्या प्राणदायी वाऱ्याच्या स्पर्शामुळे घनघोर युद्धाच्या दिवसांमध्ये मरण पावलेले वानर जिवंत झाले, उठून बसले आणि पूर्ववत फिरू लागले. त्यामुळे वानरांना अतिशय आनंद झाला. आपल्या मित्रांना आणि बंधुबांधवांना आलिंगन देऊन ते आनंदाने नाचू लागले. रामाने सुषेणाला हार्दिक आशीर्वाद दिले. सूडबुद्धीने रावणाने त्याच्याविरुद्ध काहीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर राम त्याचे रक्षण करेल असं आश्वासन त्याला दिलं. त्याने हनुमानाला सांगितलं की त्याने सुषेणाचं घर आणि त्याला सुखरूप लंकेत परत प्रस्थापित करावं आणि त्याने लक्ष्मण आणि वानरांची जी सेवा केली त्या स्मृत्यर्थ संजीवी पर्वत त्याच्या घराशेजारी प्रस्थापित करावा. हनुमानानेही स्वामींची आणि त्याच्या सहकाऱ्यांची सेवा केल्याबद्दल सुषेणाची प्रशंसा केली आणि सुषेणासह घर आणि पर्वत उचलून सुरक्षितपणे लंकेच्या भूमीवर ठेवला. दुसरा दिवस उजाडला. राक्षसांच्या छावणीतून ढोल वाजताना ऐकू येऊ लागले. वानरही उत्साहाने तयार झाले. त्यांचा रक्षक आणि मार्गदर्शक रामाचा विचार करताच त्यांच्यात प्रचंड शक्तीचा संचार झाला. प्रत्येकात अनेक हत्तींचं बळ आलं. युद्ध सुरू करण्यासाठी अधीरतेने ते सर्व उड्या मारू लागले. त्या दिवशीचा शत्रूचा सरसेनापती धूम्राक्ष होता. त्याने प्राण पणाला लावून अटीतटीचं युद्ध केलं. पण दुसऱ्या दिवशी हनुमानाने त्याचा वध केला. यावर अकंपाने धूमश्चक्रीत उडी घेतली आणि भयंकर युद्ध केलं. अंगदाने वानर सैन्याचं नेतृत्व केलं आणि त्याच दिवशी त्या राक्षस सेनापतीचा वध केला. शत्रू सैन्याकडून अकंपाचा मृत्यू झाल्याचं ऐकून आरडाओरडा करत प्रहस्त युद्धभूमीवर तातडीने आला. नील त्याचं आव्हान स्वीकारायला तयारच होता. त्याने अधिक उत्कटतेने रामनाम आठवीत त्वेषाने लढायला प्रारंभ केला. नवा सेनापती प्रहस्तावर भयंकर झेप घेऊन त्याला ठार मारण्यात नील यशस्वी झाला. त्याच्यानंतर महोदय आला. प्रतिध्वनी निर्माण करणाऱ्या आरोळ्या ठोकत हनुमानाने त्याच्यावर झेप घेतली आणि त्याच्याशी अटीतटीचं द्वंद्व केलं. लवकरच तो महोदराच्या चिंधड्या उडवू शकला. त्यानंतर भयंकर राक्षस सैन्याच्या फळीचं नेतृत्व कुंभकर्णाचे 2 पुत्र कुंभ आणि निकुंभ यांनी केलं. 5 दिवस सतत त्यांनी लढत दिली. 6व्या दिवशी युद्धभूमीवर वीरोचित मरणाने योद्धे ज्या स्वर्गाला जातात तिथे दोघं भाऊ पोचले. त्यांच्या सैन्यावर कोसळणाऱ्या आपत्तींची अखंड मालिका पाहून लंकेतील राक्षसांमध्ये घबराट निर्माण झाली. प्राण वाचवण्यासाठी ते कुठेतरी लपण्याचा प्रयत्न करायला लागले. कित्येकांनी शरणागती पत्करून आणि वानर छावणीचा आश्रय घेतला. रावणाला दूषणं देत ते त्याची निंदा करू लागले. पुष्कळ जण महाराणी मंदोदरीकडे धावले आणि संकटाची ही मालिका थोपवण्यासाठी प्रार्थना करायला लागले. रावण त्याच्या खुड्या प्रेरणांच्या आहारी गेला होता, म्हणून ती देखील खिन्न झाली होती. ह्या युद्धापासून त्याला परावृत्त करण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु युद्धाचा जोर कमी न होता ते चालूच राहिलं. महापराक्रमी मकराक्षाने लढाई पुढे चालू ठेवली. लक्ष्मणाने त्याला थोपवलं आणि मारलं. जेव्हा असे लक्षणीय यश क्षणार्धात संपादन झालं तेव्हा वानर आनंदाने उड्या मारू लागले आणि जयजयकाराच्या आरोळ्या ठोकू लागले. रावणाचे सर्व अजिंक्य सेनापती एक एक करून धारातीर्थी पडले. हे ऐकून रावणाने आक्रोश केला आणि अश्रू ढाळले. तो धावतच त्याचा भाऊ कुंभकर्ण जिथे झोपला होता तिथे गेला आणि त्याला तातडीच्या कडक उपायांनी जागं करायचा प्रयत्न करू लागला. राक्षसांचा मोठा समुदाय त्याच्या कानापाशी गोळा झाला आणि मोठमोठाले ढोल बेफामपणे बडवू लागला. रावणाने शेकडो मुष्टियोद्धे आणले. ते झोपलेल्या राक्षसाला तडाखे देऊ लागले. शेकडोनी त्याच्यावर मुष्टिप्रहारांचा वर्षाव केला. अनेकांनी प्रचंड गदांनी त्याच्या मांड्यांवर जोरदार प्रहार केला. शेवटी त्या राक्षसाने डोळे उघडले आणि तो इकडे तिकडे पाहू लागला. रावणाने त्याला स्वतःची निराशा वर्णन करून सांगितली. त्याच्या 2 पुत्रांच्या मृत्यूची कहाणी सांगितली. त्या बातमीने त्याला प्रतिशोधासाठी ताडकन उठवलं. तो जणू काही मूर्तिमंत विश्वसंहारक काळच होता. तो उद्गारला, मूर्खा, तुला विजय मिळणं शक्य तरी आहे का? जगज्जननी सीतेला चोरून इकडे आणून तू अक्षम्य अपराध केलायस आणि आपलं नाव बदनाम केलंयस. तुझं दुष्कृत्य अक्षम्य गर्हणीय आहे. तुझ्या दुष्प्रवृत्तीमुळे लंकेचा विनाश जवळ येतोय.
प्रतिष्ठेच्या मूर्ख कल्पना दूर सारून निदान आता तरी रामाला शरण जा. धर्माचं रक्षण आणि अधर्माचं उच्चारण करण्याचं महान कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या राजाने जे जबाबदारी आणि सद्वर्तनाचे सारे नीतिनियम धुडकावून दुसऱ्याच्या पत्नीचं हरण केलं आहे ते योग्य आहे का? याला नीतीची मान्यता आहे? आध्यात्मिक प्रगतीला हे पोषक आहे का? तुझ्या दुष्कृत्याचं फळ तुला भोगलंच पाहिजे. रावणा, राम कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे. कामुकतेने आपल्या भगिनीला शूर्पणखेला वेड लावलं होतं. तिने तिचीही स्वार्थी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या दुष्टतेचे परिणाम भोगले. तिने तुझ्या भावना चेतवल्या आणि तुला हा हीन गुन्हा करायला प्रवृत्त केलं. अशा स्वच्छंदी स्त्रीचं ऐकून तू सारासार विचार सोडलास आणि स्वतःच्याच हाताने हे संकट डोक्यावर ओढवून घेतलंस. कुंभकर्णाने भावालाच दोष देऊन खूप वेळ उपदेश केला, पण रावण दोष स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हता. संकटात मला सोडू नकोस, युद्धात सैन्याचं नेतृत्व स्वीकारायला तयार हो आणि मला वाचव, अशी त्याने विनंती केली. भ्रातृप्रेमामुळे भारावून दुसरा काही पर्याय नाही असं पाहून कुंभकर्ण तयार झाला. राक्षसांनी ताडीचे हंडे आणि मांसाचे ढिगारे त्याच्यासमोर नाश्ता करायला ठेवले. एका क्षणात ते गिळून कुंभकर्ण युद्धभूमीकडे निघाला. त्याला या धुमश्चक्रीत येताना पाहून त्याचा अनुज बिभीषण रामाच्या छावणीतून धावत गेला आणि नम्रतेने आदरपूर्वक त्याच्या पाया पडला. उठून त्याने आपलं नाव सांगितलं. कुंभकर्णाचा चेहरा आनंदाने फुलला. त्याने आपल्या भावाला प्रेमळ मार्दवाने आलिंगन दिलं. बिभीषण प्रथम बोलला, भ्राताश्री, रावणाने खुल्या दरबारात माझा अपमान केला आणि लाथ मारून दरबाराबाहेर काढलं. मी घटनेचा सर्व बाजूने विचार केला आणि त्याला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने माझा सल्ला दुडकावला आणि सीतेची हाव असणाऱ्या मूढ मंत्र्यांचं ऐकलं. सर्वांसमोर असहनीय अशी माझी निंदा केली. ही नामुष्की मी सहन करू शकलो नाही. मी रामाला शरण गेलो आणि माझी असहाय्यता आणि निष्पाप वृत्ती पाहून त्याने मला आसरा दिला. यावर कुंभकर्ण म्हणाला, बंधो, मृत्यूछाया रावणावर पसरली आहेच. अशा परिस्थितीत तो कल्याणकारी सल्ला कसा ऐकू शकेल? तुझ्या जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी तू नक्कीच चांगलं पाऊल उचललंयस. राक्षस वंशाचा तू बिभीषण नाहीस तर विभूषण झाला आहेस. इतक्या उत्कटतेने रघुवंश शिरोमणी, आनंदाचा महासागर अशा रामाची सेवा करून तू राक्षस वंश पावन केलास आणि त्याची महती वाढवलीस. जा, प्रामाणिक उत्साहाने त्याची सेवा कर. प्रारब्धात काय लिहिलं आहे याचा विचार न करता युद्ध करणं मला भाग आहे. मी सुद्धा मृत्यूच्या समीप जात आहे. माझं अंतःकरण रावणाबरोबर नाही हे त्यालाही माहिती आहे. मी तुला असं सांगतो की तू या किंवा त्या पक्षाशी एकनिष्ठ न राहता फक्त रामाशी एकनिष्ठ राहा. हा सल्ला घेऊन आणि भावाचे आशीर्वाद मिळवून बिभीषण रामाजवळ आला आणि म्हणाला, स्वामी, तो जो पर्वतप्राय राक्षस दिसतोय ना, तो कुंभकर्ण आहे. तो महाभयंकर आणि पराक्रमी योद्धा आहे. तो खुद्द आपल्याशी युद्ध करायला आलाय. वानरांनी हे ऐकल्यावर ते इतके संतापले की ते आग ओकत हनुमानाच्या नेतृत्वाखाली शत्रू सैन्यावर तुटून पडले. त्यांनी कुंभकर्णावर प्रचंड झाडं आणि धोंडे फेकले, पण कुंभकर्णावर त्याचा काही परिणाम झाला नाही. वानरांचा हा हल्ला म्हणजे बेफाम झालेल्या हत्तीला पापणीचा प्रहार करण्यासारखं होतं. अतिशय रागावलेल्या हनुमानाने जोरदार मुष्टीप्रहार केला आणि कुंभकर्ण कोलमडला. पण लवकरच सावरून त्यानेही मुष्टीप्रहार केला आणि हनुमानाला खाली पडलं. आता नलनीलही या युद्धात आले, पण त्यांचाही कुंभकर्णाच्या शक्तीपुढे टिकाव लागला नाही. वानरांमध्ये भय निर्माण झालं. कुंभकर्णाच्या पराक्रमाचा सुग्रीव आणि अंगदानाही तडाखा बसला आणि तेही जमिनीवर आपटले. शेवटी कुंभकर्णाने सुग्रीवाला काखेत दाबलं आणि युद्धभूमीवरून दूर नेऊ लागला. कुंभकर्णाने विचार केला की सुग्रीवाला युद्धभूमीवरून नेलं की वानर सैन्याला पराभूत केलं असं होईल. एवढ्यात हनुमानाला परिस्थितीचा अंदाज आला. त्याच्या लक्षात आलं की सुग्रीव युद्धभूमीवर नाही. म्हणून अस्वस्थ होऊन तो कुठे गेला याचा तो शोध घेऊ लागला. शक्तिशाली कुंभकर्णाच्या बगलेत दाबला गेलेला सुग्रीव तेथून दूर नेला जात असताना शुद्धीवर आला आणि त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करू लागला. हनुमंताला तो हा अवघड प्रयत्न करताना दिसला आणि त्याला मदत करण्यासाठी तो धावला. तथापि सुग्रीव त्याला कैद करणाऱ्यापासून दूर झाला आणि त्याच्याशी धैर्याने लढत देऊ लागला. त्याने कुंभकर्णाचं नाक आणि कान चावून काढले.
त्यामुळे राक्षसाला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होऊ लागला. लवकरच वानरांची टोळी कुंभकर्णाभोवती गोळा झाली आणि रामाचा विजय असो, महाराजांचा विजय असो असं म्हणत त्यांनी त्याच्यावर वृक्ष, पर्वत, दोंड्यांचा मारा केला. संतापलेल्या त्या राक्षसाने वानरांवर झडप घातली आणि जो कोणी हाताला लागला त्याला खाऊन गिळंकृत केलं. बरेच त्याच्या पायाखाली चिरडले गेले. अशा रीतीने कुंभकर्ण घाबरलेल्या वानरांना इतस्ततः पांगवू लागला. यावर लक्ष्मण आणि इतरांना राम म्हणाला की त्याने युद्धभूमीवर उपस्थित होण्याची वेळ आली आहे. त्याची मध्यस्थी आता अधिक काळ लांबवता येणार नाही. लक्ष्मण, तो अक्षयभाता इकडे आण, तो म्हणाला. रामाची आज्ञा मस्तकी धारण करून त्याने ताबडतोब भाता आणला आणि भावाच्या हातात ठेवला. कोदंड हाती घेऊन सुसज्ज झालेला राम सिंहाने सावजाच्या दिशेने चालावं तसा युद्धभूमीकडे चालू लागला. त्याच्या मागून लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, जांबवानही गेले. पंख असलेल्या सर्पाप्रमाणे रामाचे बाण धनुष्यातून सरळ शत्रूवर वेगाने गेले. सर्व चारही दिशा बाणांनी व्यापल्या. शत्रुपक्षातील लाखो योद्धे आणि नायक मारले गेले. बाणांचा हा मारा राक्षसांना असहनीय होऊन ते पळून गेले. बाणांचा ओघ कधीच कमी झाला नाही. सोडलेला प्रत्येक बाण अपेक्षित दुखापत करून त्याच भात्यात परत येत होता. राक्षस सैन्याचा नाश करण्यासाठी राम आला आहे हे लक्षात आल्याने कुंभकर्ण भयानक संतापला. जखमी सिंहाप्रमाणे गर्जना करत त्याने त्या रणधुमाळीत उडी घेतली. घाबरून वानर पळू लागले. दुसरा काही उपाय करण्यासारखा नाही हे पाहून रामाने नेम धरून कुंभकर्णाचे बाहू खांद्यापासनं छेदले. त्यामुळे तो राक्षस इंद्राने पंख छाटलेल्या मंदार पर्वताप्रमाणे झळकू लागला. किंचाळत तो रामावर धावून गेला. कानाच्या मागे प्रत्यंच्या पूर्ण रोखून रामाने बाणांचा एक जुडगा सोडला. तो भयंकर वेगाने त्याच्या चेहऱ्यावर सर्वत्र आदळला. त्याच्या झटक्याने कुंभकर्णाचा तोल गेला, पण तो पडला नाही. म्हणून रामाने दुसऱ्या बाणाने त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचं शिर जमिनीवर लोळवलं. जेव्हा शिरच्छेद झाला तेव्हा त्याचं धड काही अंतर धावत राहिलं आणि हालचाल थांबवण्यासाठी रामाने आणखी एक बाण सोडला. त्याने धडाचे 2 भाग झाले. एकाएकी त्या शरीरातून तेजाचा पुंज निघाला आणि रामाच्या दिशेने जाऊन रामात विलीन झाला. काही जप तप न करता किंवा साधना न करता राक्षसाने मुक्ती मिळवली. जिवंत असताना युद्धभूमीवर तो अजेय योद्धा म्हणून चमकला. मृत्यू पावला तेव्हा भगवंतात विलीन झाला. कमलवदनावरून धर्मबिंदू ओळखत असलेला राम रणभूमीवर उभा होता. युद्धात कुंभकर्णाच्या रक्ताचे काही थेंब त्याच्या अंगावर उडालेले दिसत होते. संध्याकाळ झाली होती. दिवसभर दोन्ही सैन्याने अटीतटीचं भयानक युद्ध केलं होतं. म्हणून ते आपापल्या छावणीत परतले. रामाच्या कृपादृष्टीने वानरांचा थकवा दूर झाला होता. शुष्क गवताच्या आहुतीने अग्नी प्रज्वलित व्हावा तसा त्यांचा उत्साह वाढला होता. प्रत्येक रात्र आणि दिवस राक्षसांना बलहीन करीत होता. रावणाला सांत्वन करण्यापलीकडचं अपरमित दुःख झालं. शिखामणी गमावलेल्या नागाप्रमाणे तो झाला. भावाचं मस्तक छातीशी धरून त्याने आक्रोश केला. त्याचा पुत्र मेघनादाने अनेक प्रकारे त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. उद्या माझा पराक्रम दाखवेन. एका क्षणात या वानरांची वासलात लावेन. आज तुम्हाला जितकं दुःख झालं आहे त्याच्या कितीतरी पटीने मी तुम्हाला आनंद देईन. त्याने आत्मप्रौढी केली. लवकरच दिवस उजाडला. सर्व शहराला अस्वलं आणि वानरांनी घेरलं आहे असं दूतांनी रावणाला कळवलं. या बातमीने राक्षसांमधील दुर्दम्य वीरांना या झगड्यात सामील केलं. त्यांनी शत्रूला तोंड देण्यासाठी कूच केलं. प्रत्येक जणाने आपलं सर्व कौशल्य पणाला लावून समोर येईल त्याच्याशी युद्ध केलं. त्या दिवसाच्या रणधुमाळीचं दृश्य अवर्णनीय भीतीदायक होतं. आपल्या जादूच्या रथावर मेघनाद चढला आणि आकाशात गेला. प्रलयकाळी मेघांनी गर्जना करावी त्याप्रमाणे मेघनादाने गर्जना करत आव्हान दिलं. एखादा जबर तडाखा बसावा त्याप्रमाणे त्या गर्जनेने वानर कोसळले. त्याच्या प्रतिध्वनीने धरणी कंपायमान झाली. क्षणात त्याने सीतेची प्रतिमा तयार केली आणि तिला रथात बसवून युद्धभूमीवर उतरला. कोणाच्या लक्षात येण्याआधी हनुमानाच्या लक्षात आलं आणि त्याला उद्देशून मेघनाद गरजला, हनुमाना, ऐक, ज्या सीतेला परत मिळवण्यासाठी तुम्ही युद्ध करत आहात तिला याच क्षणी मी मारतो. तिच्या मृत्यूबरोबरच या युद्धाचाही अंत होईल. आणि तलवार उपसून त्याने तिचे तुकडे केले आणि फेकून दिले. प्रतिशोधाच्या क्रोधाने हनुमान उसळला.
जीविताची आशा सोडून राक्षस वंशाचा नायनाट करण्याच्या उद्देशानेच युद्ध करण्याचं आवाहन त्यांनी केलं. वानरांनी चिडून अशी भयानक चाल केली की राक्षस नगरात फेकले गेले. रामाजवळ येऊन हनुमानाने मेघनादाच्या कुकर्माची वार्ता सांगितली. ती बातमी ऐकताच दुःख झाल्याचं रामाने भासवलं. ती सीतेची प्रतिमा होती हे रामाला माहीत नव्हतं असं नाही, तरीही आपण माणूसच आहोत असं त्याने इतरांना भासवलं. लक्ष्मणही निराश झाला. जगज्जननीच्या निर्गमनाने या जगात जगण्यात काही अर्थ नाही असा हतबल होत तो बसला. काय घडलं याची वार्ता ऐकताच बिभीषण तातडीने रामाजवळ आला. तो म्हणाला, स्वामी, आपल्याला यातील सत्य माहीतच आहे की ही सर्व घटनाच खोटी आहे. सीता जिवंत आहे आणि तिचं अत्यंत काळजीपूर्वक रक्षण केलं जात आहे. तिला जिथे पहाऱ्यात ठेवलं आहे त्या ठिकाणी फक्त एकटा रावणच जाऊ शकतो. मेघनादाने फक्त सीतेची प्रतिमा निर्माण केली आणि आपल्याला निराश करून फसवण्यासाठी तिला मारलं आहे. आम्हा राक्षसांना असल्या क्लुप्त्या सहज शक्य आहेत. असल्या हीन क्लुप्त्या योजण्यात त्यांना काय आनंद होतो ते मला माहिती आहे. त्याचं बोलणं ऐकून राम लक्ष्मणाला आनंद झाला. राक्षसांच्या गुप्त योजनांवर प्रकाश पाडण्याबद्दल त्यांना कौतुक वाटलं. बिभीषणाचं बोलणं पडताळून पाहण्यासाठी आणि स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी हनुमानाने निराळं रूप धारण केलं आणि कोणाच्या नजरेला न येता लंकेत प्रवेश करून कडक पहाऱ्यात उपवनात बसलेल्या सीतेला पाहून परत येऊन वानरांना सर्व ठीक आहे याची ग्वाही दिली. यामुळे युद्ध करायला वानरांचा उत्साह वाढला. मेघनाद लवकरच युद्ध करायला आला. त्यावेळी त्याने वानरांवर नुसते तीक्ष्ण बाणच नाही तर भाले, गदा, परशू, मुसळं, धोंडे यांचाही वर्षाव केला. वानरांना सगळीकडून धरा मारा अशा भयानक आरोळ्या आणि आज्ञा ऐकू येऊ लागल्या. पण त्यांना घट्ट धरणारे, मारणारे, त्यांचा अंगभंग करणारे कोणी दिसेनात. या विलक्षण भय उत्पन्न करणाऱ्या अनुभवामुळे त्यांच्यात गोंधळ उडाला. कोणत्या दिशेने हल्ला होईल आणि कोणत्या दिशेला आश्रयासाठी जावं हे त्यांना कळेनसं झालं. अतुल पराक्रमी नल, नील, अंगद आणि हनुमान यांनाही भय वाटू लागलं. लक्ष्मण आणि सुग्रीव आणि बिभीषणावर नेम धरून मेघनादाने शरसंधान केलं आणि त्यांना जखमी केलं. पण तरीही ते अथक त्याच्याशी झुंज देतच होते. मेघनादाने खुद्द रामाशीच युद्ध करायला सुरुवात केली. त्याने फुत्कारणारं सर्पास्त्र सोडलं आणि खरं दूषणाला त्यांच्या सैनिकांसह नष्ट करणारा मानवी रूप धारण केलेला नटनायक रामाने त्या अस्त्राला आपल्यावर प्रभाव टाकू देऊन स्वतःला बद्ध करून घेतलं. त्या दैवी सर्पास्त्राचा मान राखण्यासाठी आणि त्याचा प्रभाव किती आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने त्या अस्त्राकरवी स्वतःला जखमी करून घेतलं. हे विचित्र वाटेल, परंतु गुण, धर्म आणि मर्यादा घेऊन आलेल्या रामाची कथा आहे ही. म्हणून विचार, वाणी आणि कर्तृत्वाची मर्यादित योग्यता असलेल्या माणसांना यातील सत्य समजणार नाही. सर्पास्त्राने त्रस्त झालेल्या रामाला पाहून वानर हतबल आणि चिंतित झाले. मेघनादाला आनंद झाला. वानरांना शिवीगाळ करत तो त्यांच्यात घुसला. जांबवंताने त्याला पाहिलं. हे दुष्ट किड्या, थांब, तो ओरडला. मेघनादाने त्याला दूर ढकलत म्हटलं, तुझा धिक्कार असो. तुझ्या म्हातारपणामुळे तुझ्याकडे लक्ष देण्याच्या लायकीचा नाहीस असं मी समजत होतो. तुझ्या शब्दांनी माझ्यावर काय परिणाम होणार? चल, बाजूला हट. त्याने जांबवानावर त्रिशूळ फेकलं. त्याने कर्मधर्म संयोगाने पकडलं आणि मेघनादावरच फेकलं. त्याचा नेम इतका अचूक आणि वेग इतका प्रचंड होता की त्या त्रिशूळाने त्याच्या हृदयाचाच वेध घेतला आणि स्वतःभोवतीच काही वेळ गिरक्या घेत जखमी होत तो जमिनीवर पडला. तो जिथे पडला तिथे जांबवान एका उडीत पोचला आणि त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला वेगाने फिरवलं आणि जमिनीवर आपटलं. आता म्हण, मी वृद्ध आहे म्हणून? एखाद्या युवकाप्रमाणे माझी शक्ती आहे की वृद्धत्वातील अशक्तपणा त्याचा निर्णय कर. जांबवानाने मेघनादाला आव्हान दिलं. मेघनाद मेला नाही. मोठ्या कष्टाने तो उठला आणि दूर झाला. आत्मप्रौढीने बोलल्याप्रमाणे तो सिद्ध करू शकला नाही, म्हणून त्याला त्याच्या पित्याला तोंड दाखवण्याची लाज वाटली. ज्या बागेत पूर्वी राक्षसांनी व्रत आणि कठोर तप केले होते त्या निकुंबला नावाच्या बागेतच तो सरळ गेला. गुप्त वेशात बिभीषणाचे 4 सहकारी हिंडून शत्रूच्या नेत्यांच्या हालचाली पाहत होते. त्यांना ही बातमी कळली आणि त्यांनी बिभीषणाला ही बातमी सांगितली. तो धावत रामाकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, मी आत्ताच एक बातमी ऐकली. सर्व दुष्ट शक्तींना प्रसन्न करण्यासाठी मेघनाद एक मोठा यज्ञ करणार आहे.
त्या यज्ञाचे सर्व विधी तो पूर्ण करू शकला तर त्याचा पराभव करणं अतिशय कठीण आहे. कसंही करून त्या यज्ञात आपण विघ्न निर्माण केलं पाहिजे. त्याच्या सल्ल्याची रामाने प्रशंसा केली आणि त्याचे शब्द ऐकून त्याला आनंद झाला. रामाने हनुमान आणि अंगदाला बोलावलं आणि सांगितलं, बंधो जा, मेघनाद जो यज्ञ करतोय त्यात अडथळे आणून उधळून लावा. लक्ष्मणाकडे वळून तो म्हणाला, लक्ष्मणा, युद्धभूमीवर तू त्याचा पराभव केलाच पाहिजेस. त्याच्या अन्यायांमुळे देव रडकुंडीला आलेत हे लक्षात ठेव. अशा आज्ञा मिळताच सुग्रीव आणि बिभीषण आणि हनुमानाने मोठ्या प्रमाणावर वानरसेना गोळा केली आणि सहाय्य करण्यासाठी तो लक्ष्मणाबरोबर जायला तयार झाला. धनुष्य आणि अक्षय भाता घेऊन लक्ष्मणाने रामाला नमस्कार करून रामाला हृदयात स्थापन करून तो छावणीबाहेर पडला. अंगद, नल, नील आदी सेनापती हनुमंताच्या मागून चालू लागले. जेव्हा ते निकुंबला बागेजवळ पोचले तेव्हा यज्ञ चालू असून म्हशीचं मांस आणि रक्त यज्ञीय अग्नीत अर्पण करणं चालू होतं असं त्यांना आढळलं. म्हणून त्यांनी विधीत अडथळे आणायला सुरुवात केली. तरीही मेघनाद थांबला नाही. त्यावर त्यांनी दुष्ट शक्तींना आवाहन करणारे मंत्र विचित्रपणे मोठ्या मोठ्याने ओरडत ओरडत म्हणायला सुरुवात केली. पण तरीही पुरोहितांनी विधी थांबवले नाहीत. म्हणून संतापलेल्या वानरांनी यज्ञभूमीवरच धाव घेतली आणि मेघनादाचे केस धरून त्याला जमिनीवर पाडलं आणि लाथा घातल्या. मेघनादाने त्रिशूल उचललं आणि त्यांच्यावर तुटून पडला. अंगद आणि हनुमान त्याच्यावर तुटून पडले आणि त्रिशूळाचा असा जबरदस्त झटका त्यांना मिळाला की ते जमिनीवर कोसळले. लक्ष्मण त्यांच्या मदतीला आला. त्याने त्रिशूळाचे 2 तुकडे केले. लवकरच अंगद आणि हनुमान सावरले आणि सारी शक्ती एकवटून त्यांनी मेघनादाला मारलं. तथापि तो राक्षस खचला नाही. त्याच्यावर काही परिणाम झाल्याचं चिन्हही दिसत नव्हतं. प्रत्यक्ष मृत्यू देवता त्याला मारायला आल्याप्रमाणे लक्ष्मणाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. जणू काही वज्राघाताचा पाऊस पाडावा तसा प्रत्येकाने हल्ला केला. म्हणून राक्षसी माया कौशल्याने मेघनाद अदृश्य झाला. त्याने कितीतरी कपटरूप धारण केली आणि सुटका करून घेतली. शेवटी लक्ष्मणाचा धीर सुटला. त्याने धनुष्याला पवित्र बाण लावले आणि त्यावर रामाची शक्ती आणि दिव्यत्वाचा आवाहन करून जिथे कुठे मेघनाद असेल त्या दिशेने नेम धरून बाण सोडले. एका बाणाने मेघनादाच्या हृदयाचा वेध घेतला आणि त्याचं जीवन समाप्त केलं. शेवटच्या क्षणी त्याच्या मनात रामलक्ष्मणाची मूर्ती होती. म्हणून अंगद, हनुमान आणि बिभीषणाने त्याच्या शौर्याची आणि ज्या प्रकारे तो मरण पावला त्याची स्तुती केली. हनुमानाने त्याचं मृत शरीर हळुवारपणे उचललं आणि लंकेच्या प्रवेशद्वाराशी ठेवून तो परतला. लक्ष्मण रामाजवळ गेला आणि त्याने त्याच्या चरणी लोटांगण घातलं. त्याच्या यशाने राम आनंदित झाला होता. निकुंबला बागेतील घटनांचं सविस्तर वर्णन त्यांनी ऐकलं. अत्यंत प्रेमाने त्याने भावाला कुरवाळलं. जय साईराम.